नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून फार न वेळ घालवता एक महत्त्वाचा टॉपिक आज डिस्कस करणार आहे. तो म्हणजे रिझर्वेशन, ज्याला आपण आरक्षण असं म्हणतो. महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, BP&O ह्या सर्व साठी एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असे दोन प्रकारचे आरक्षण उपलब्ध आहे. त्याच्यामधील हा एक आज जो टॉपिक आपण पाहणार आहे तो म्हणजे रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये. रिझर्वेशन एक व्हर्टिकल रिझर्वेशन असतं आणि दुसरं जे असतं ते हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असतं. जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये मात्र व्हर्टिकल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये आज डिटेल गोष्ट पाहणार आहोत. एकंदरीत हे व्हर्टिकल रिझर्वेशन काय असतं तर संपूर्ण भारत देशात महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे गव्हर्नमेंट MBBS, BDS किंवा BMS ह्या सर्व मेडिकल सायन्सेससाठी किंवा इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, याच्यासाठी जे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनचं पर्सेंटेज गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये थोडंसं डिफरंट आहे आणि ते कोणत्या कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होतं ते आज आपण पाहणार आहोत. एकंदरीत एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये जे सेंट्रलमध्ये ओपन EWS, SC, ST आणि OBC अशा 5 कॅटेगरीमध्ये सर्वांचं वर्गीकरण होतं. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र हे सर्व पाहायला गेलं तर जवळपास 10 कॅटेगरीमध्ये हे सर्व वर्गीकरण होताना आपण पाहिलेलं आहे. बऱ्याच वेळा कोणत्या 10 कॅटेगरी आहेत? एक तर ओपन बरोबरच ओपन, EWS, OBC, SBC या दिलंय. SBC ज्याला आपण स्पेशल बॅकवर्ड क्लास असे म्हणतो. EWS ला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असं म्हणतो. ह्या कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन मध्ये कुठेही कसल्याही प्रकारचं जर तुमचं रिझर्वेशन नसेल आणि जर तुमचं उत्पन्न रिसेंट इयरचं 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला EWS नावाच्या कॅटेगरीमध्ये भाग घेता येतो. त्यानंतर SCBC याला आपण मराठा आरक्षण म्हणतो, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. VJ म्हणजेच विमुक्त जाती किंवा त्याला आपण डिनोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतो. NT1 म्हणजेच आपण त्याला नोमॅडिक ट्राईब्स असं म्हणतो. ह्याला NTB सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर ह्याला NTA म्हटलं जातं, म्हणून ह्याला NTB म्हटलं जातं. NT2 म्हणजे याला धनगर किंवा NTC असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यानंतर NTD याला वंजारी किंवा NT3 असं म्हटलं जातं. त्यानंतर SC आणि ST अशा वेगवेगळ्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 कॅटेगरीनुसार हे संपूर्ण रिझर्वेशन असतं. यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये EWS साठी 10% आरक्षण असतंय, परंतु प्रायव्हेटमध्ये मात्र 0 असतंय. या ठिकाणी EWS साठी आरक्षण उपलब्ध नाही. बाय डिफॉल्ट ते ओपन मध्ये पकडलं जातं. OBC आणि SBC साठी 19% महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण आहे. ते आपल्याला सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला 9.5% आरक्षण होतं. त्यानंतर SCBC या कॅटेगरीसाठी 10% गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये आरक्षण आहे. VJ DT म्हणजे आपण विमुक्त जातीसाठी 3% गव्हर्नमेंटमध्ये आणि 1.5% प्रायव्हेटमध्ये आरक्षण उपलब्ध आहे. NTB या कॅटेगरीसाठी आपण 2.5% गव्हर्नमेंटमध्ये आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये जवळपास 1.25% आरक्षण उपलब्ध आहे. NTC या कॅटेगरीसाठी 3.5% आणि 2.25% गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये रिस्पेक्टिव्हली आरक्षण उपलब्ध आहे. NTD या कॅटेगरीसाठी 2% गव्हर्नमेंटमध्ये आणि 1% प्रायव्हेटमध्ये आरक्षण आहे. SC कॅटेगरीमध्ये 13% गव्हर्नमेंटमध्ये आणि 6.5% प्रायव्हेटमध्ये. ST या कॅटेगरीचे म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स असं म्हणतो, याच्यासाठी मात्र 7% गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आणि 3.5% आपल्याला प्रायव्हेटमध्ये आरक्षण आहे. आता NRI म्हणजे काय? NRI किंवा IQ असं म्हटलं जातं. IQ म्हणजे इन्स्टिट्यूशन कोटा किंवा यालाच आपण NRI कोटा असं म्हणतो. इन्स्टिट्यूशन कोटा म्हणजे काय की संस्था कोटा. NRI म्हणजे काय की नॉन रेसिडेन्शियल इंडियन कोटा. हा कोटा गव्हर्नमेंटमध्ये असतो का? 100% नाही, या ठिकाणी 0 असतो. आणि प्रायव्हेटमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हा जो आहे तो 15%. MBBS पासून ते फिजिओथेरपी पर्यंत असणाऱ्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला हा 15%
मॅनेजमेंट कोटा आपल्याला पाहायला मिळतो. आपण ह्याला मॅनेजमेंट कोटा सुद्धा म्हणत असतो. एकंदरीत ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससीबीसी, व्हीजे, NT123, SC, ST आणि NRI मध्ये कसं रिझर्वेशन असतं या संदर्भातला डिटेल गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय. ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आपलं बुकलेट पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या जो काही खाली नंबर दिलाय याच्यावरती बुक पाहिजे असं पाठवलं तर 450 रुपयात घरपोच बुक येऊ शकते. त्याचबरोबर आपल्या करिअर मेकिंग गायडन्सचं सर्व काउन्सिलिंग महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडियाचं 5,000 रुपये फीस भरून आपल्या ग्रुपमध्ये येऊन पुन्हा टोटल ए पासून झेड पर्यंतची सगळी सुविधा उपलब्ध आहे. आपल्या पेड काउन्सिलिंगसाठी ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे व्हर्टिकल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये डिटेल पाहिलंय, तो व्हर्टिकल रिझर्वेशन जर तुम्हाला समजलेलं आहे असं वाटलं असेल तर आपल्या हा व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन अवश्य दाबा की जेणेकरून हा आपला चॅनल जो आहे तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाईल आणि आपल्या चॅनलवरती येणाऱ्या प्रत्येक गोष्ट तुमच्या डोर स्टेप पर्यंत येण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.